तर नवीन वर्षात एक सुंदर अशी हटके डिश आपण नॉनव्हेज प्रेमींसाठी खास घेऊन येत आहेत, ती म्हणजे चिकन नर्गिस. तर चिकन नर्गिस जरी नाव असलं तरी याच्यामध्ये अंड आणि चिकनचा खिमा असं कॉम्बिनेशन असणार आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपलं जे प्रिपरेशन असणार आहे ते खिम्याचं. तर चिकन खिमा आहे, त्याच्यामध्ये आपण मीठ, लाल मिर्च पावडर, हळद पावडर, थोडीशी धने पावडर आणि चिकन मसाला हे बेसिक मसाले ॲड करून घेणार आहेत टेस्ट एनहान्स होण्यासाठी. आणि हे सर्व पदार्थ आपण खिम्यामध्ये एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहेत. एकदा का आपल्या या सर्व खिम्यामध्ये हे मसाले मिक्स झाले की याचा आपण एक मस्तपैकी मिक्सचर प्लेटमध्ये पसरून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अख्खं अंड आपलं स्टफ करणार आहे. बघू शकतोय तर आपण एकदम व्यवस्थितपणे तेल लावून अंड्याला आपण चिकन खिम्याचं कोटिंग केलेलं आहे. अशा पद्धतीने 2 अंड्याला आपण कोटिंग करून घेणार आहे. आपण अंड्यामध्ये होल का करून घेतोय तर आपण याला डीप फ्राय करणार आहे. तर अंड फुटलं नाही पाहिजे तळताना, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये छोटे छोटे होल्स करून घेत आहोत आणि ते आपण डीप फ्राय करून घेणार आहे. व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण हे चिकन खिम्यामध्ये अंड स्टफिंग असलेला जो आपण बॉल म्हणू शकतो तो व्यवस्थितपणे तळून घेणार आहे. आणि तो साईडला ठेवून आता आपण मेन ग्रेव्हीकडे आपण वळूयात. मेन ग्रेव्ही आपली एकदम सिंपल असणार आहे. सर्वात प्रथम आपण तेल गरम करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये चॉप गार्लिक आणि चिली हिरवी मिरची आपण ॲड करून घेणार आहे. ते एकदा व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी आणि चिकन स्टॉक असं 2 पदार्थ आपण ॲड करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपले मेन मसाले आपण ॲड करणार आहे. त्यामध्ये आपली मीठ आलं, लाल मिर्च पावडर, हळद पावडर, धने पावडर, चिकन मसाला आणि गरम मसाला हे आपले इन हाऊस बनणारे सर्व पदार्थ आपण ॲड करून घेणार आहे. आणि हे एकदम व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये आपण चॉप मसाला ॲड करणार आहे. चॉप मसाला आपला एकदम व्यवस्थित परतून झाला की आपण त्याच्यामध्ये आपली बेस येल्लो ग्रेव्ही ॲड करून घेणार आहे. आणि बेस येल्लो ग्रेव्ही आपली एकदम व्यवस्थित परतून झाली की आपली टोमॅटो ग्रेव्ही आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. टोमॅटो ग्रेव्हीला कलर सुंदर येतो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. बॅडगी मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडरमुळे येतो. सुंदर असा कलर आला की त्याच्यामध्ये आपण मावा झाल्यानंतर त्याच्यामध्ये चीज, त्याच्यानंतर बटर आणि क्रीम हे स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चरसाठी आपण ॲड करून घेणार आहेत. आणि सर्व ग्रेव्ही आपण एकदम व्यवस्थितपणे मिक्स करून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने चिकन नर्गिसची ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आणि याचं आता प्लेटिंग बघणार आहे. युजली प्लेटिंग असतं त्यापेक्षा याचं वेगळं प्लेटिंग आहे. याच्यामध्ये ग्रेव्ही आधी आपण डिशमध्ये टाकणार आहे आणि त्याच्यानंतर जे आपले 2 आपण अंडे तळून घेतलेले होते खिम्यासहित ते आपण सेंटर कट करून आणि त्याचे 4 पार्ट आपण डिशमध्ये व्यवस्थितपणे लावून घेणार आहे. आणि फायनल गार्निशिंगसाठी चीज आणि क्रीम या 2 गोष्टी आणि कोथिंबीर. आणि अशा पद्धतीने चिकन नर्गिस ही आपली नॉन व्हेजिटेरियन लवरसाठी एकदम हटके डिश नवीन वर्षासाठी तयार.